मित्रांनो, तुम्ही VLOOKUP वापरला असेल आणि आतापर्यंतचे माझे VLOOKUPचे 1, 2, 3, 4 पार्ट पाहिले असेल, तर तुम्हाला कळालंच असेल की बाबा VLOOKUP मध्ये एक सिंपल रूल आहे. तो रूल आहे की बाबा लुकअप व्हॅल्यू मस्ट बी इन अ लेफ्ट मोस्ट कॉलम ऑफ द टेबल. पण माझा असा प्रश्न आहे की जर लुकअप व्हॅल्यू राईट मोस्ट कॉलममध्ये असेल तर काय करायचं? मग तुम्ही सांगाल की सर माझ्याकडे नवीन व्हर्जन आहे तर त्यामध्ये मी एक्स लुकअप यूज करेल. पण ज्यांच्याकडे एक्स लुकअप वगैरे नाही आहे, म्हणजे नवीन व्हर्जन नाही आहे, तर ते लोक VLOOKUP मध्येच करायचं. तर कसं करणार? तर मी दाखवणार आहे की बाबा VLOOKUP आपण रिव्हर्स पण वापरू शकतो. म्हणजे रिव्हर्स VLOOKUP असतो आणि तो कसं करायचं जर प्रॅक्टिकली माहिती करून घ्यायचं असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. चूज फॉर्म्युला कसा यूज करायचा VLOOKUP मध्ये. हो मित्रांनो, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर चला, मी माझा लॅपटॉप तर स्टार्ट करूनच ठेवलेला आहे आणि तुमच्याबरोबर फाईल शेअर करतो आणि दाखवतो. फाईल डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे. पण या अगोदर VLOOKUPचे 4 व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत, ते नक्की पहा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्हाला मिळेल, नक्की चेक करा. VLOOKUP सिरीज चालू आहे आपली 15 व्हिडिओची. त्यामध्ये 4था व्हिडिओ, हा 5वा व्हिडिओ आहे. 4 व्हिडिओ ऑलरेडी आहेत, त्याची प्रॅक्टिस फाईल पण दिलेली आहे. प्रॅक्टिस नक्की करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, रिव्हर्स लुकअप करण्यासाठी आपल्याकडे रिव्हर्स डेटा पण असायला हवा. म्हणून मी एक्झाम्पल म्हणून हा डेटा घेतला आणि इकडे पाहू शकता एम्प्लॉय ID राईट मोस्ट कॉलममध्ये. म्हणजे माझ्याकडे टेबल स्टार्ट होतं ए पासून, जिकडे नेम आहे, नंतर एज आहे बीमध्ये, नंतर जेंडर C कॉलममध्ये आहे, डीमध्ये पोझिशन तुम्हाला दिसते आणि ईमध्ये सॅलरी आहे. हे 5ही कॉलम जे पहिले राईटला होते, जे VLOOKUP एक्झाम्पल 1मध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे कॉलम राईटला होते. नेम, एज, जेंडर, पोझिशन, सॅलरी, एम्प्लॉय आयडीच्या. कारण एम्प्लॉय आयडी हा लुकअप व्हॅल्यू होती आपली पहिली आणि आताही लुकअप व्हॅल्यू तीच आहे. आपली एम्प्लॉय आयडीच आपण सर्च करणार आहोत इथे लुकअप व्हॅल्यूमध्ये. आणि आपल्याला नेम, एज, जेंडर आणि सॅलरी फेच करायचं आहे. पण फेच करण्या अगोदर म्हणजे हे डेटा आपल्याला इकडे डिस्प्ले करायचा आहे इथे, राईट, अकॉर्डिंग टू दिस पर्टिक्युलर एम्प्लॉय आयडी जो पण आपण इथे टाकणार आहे. म्हणजे 1005 टाईप केलं तर 1005 इथे लिहिले तर हा डेटा यायला हवा मला इकडे. पण VLOOKUPचा रूल काय? लुकअप व्हॅल्यू मस्ट बी इन द लेफ्ट मोस्ट कॉलम ऑफ द टेबल. पण आपल्याकडे हा राईट साईडला आला आहे, तर आपण याचं सोल्युशन कसं काढायचं हे पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर राईटला आला तर आपल्याला व्हर्च्युअली टेबलला रिकन्स्ट्रक्ट किंवा रिस्ट्रक्चर बोलू शकतो आपण. रिस्ट्रक्चर करायचं. आता व्हर्च्युअली टेबलला रिस्ट्रक्चर करणं म्हणजे काय? हे सगळे वर्ड जरा तुमच्या डोक्यात फिरले असतील, काय सांगताय समजलं नाही. मला काय करायचं आहे, मी एक्झाम्पल म्हणून सांगतो. व्हर्च्युअली टेबल म्हणजे काय? मला जेव्हा फॉर्म्युला पास करायचा VLOOKUPचा, तेव्हा VLOOKUPच्या रूलला मला बायपास करायचंच नाही. VLOOKUPचा रूल आहे तसंच राहणार आहे. फक्त इथे या टेबलला, हा टेबल आता मला असा दिसतोय, पण जेव्हा मी याला VLOOKUPच्या याच्यामध्ये पाठवणार तेव्हा तो त्याला कसा दिसायला हवा? त्याला तो असा दिसायला हवा. मी इथे कॉपी करतो आहे. हा पहिला कॉलम असायला हवा पाहिजे आणि हे नंतरचे कॉलम असायला हवे पाहिजेत. ओके, मला रिस्ट्रक्चर करायचं म्हणजे काय करायचं आहे? हा टेबल असा मला VLOOKUPला दिसायला हवा. VLOOKUPला असा टेबल दिसला की VLOOKUP लेफ्ट मोस्ट कॉलममधून व्हॅल्यू ऑटोमॅटिकली फेच करणार राईट साईडच्या कॉलमची, राईट. हे समजतं तुम्हाला? मला असा टेबल बनवायचं. असा टेबल म्हणजे लेफ्टला मला एम्प्लॉय आयडी कॉलमला घेऊन यायचं आहे आणि बाकीच्या कॉलमला राईटला घेऊन यायचं. मग व्हर्च्युअली रिस्ट्रक्चर याला कसं केलं जातं? तर एक चूज फॉर्म्युला आहे. पहा मित्रांनो, चूज फॉर्म्युला मी इकडे यूज करून दाखवतो. पहिलं चूज फॉर्म्युलाचा यूज पहा आणि नंतर आपण त्याला यूज करूया आपल्या प्रॅक्टिकल एक्झाम्पलमध्ये. तर मी इथे चूज टाईप करतो आहे. चूज म्हणजे मला इंडेक्स डिफाईन करायचे असतात आणि व्हॅल्यूज द्यायचे असतात. हा एक ॲरे फॉर्म्युला आपण इकडे यूज करणार. म्हणजे एका सेलमध्ये फॉर्म्युला टाईप केल्यानंतर तुम्ही एंटर केला पूर्ण टेबल इकडे येणार. पण कसा? पहा, चूज फॉर्म्युला मी इथे दिला आहे. यामध्ये इंडेक्स नंबर द्यायचा आहे. तर इंडेक्स नंबर माझ्याकडे किती कॉलम आहेत ते पाहून घ्या. पहिला कॉलम किती आहेत? 1 2 3 4 5 6 कॉलम आहेत, राईट. तर 6 कॉलम्स मला घ्यायचे आहेत. म्हणून मी 6 कॉलमचे पूर्ण रिस्ट्रक्चर टेबल करणार. म्हणून 6चे 6 कॉलमचा नंबर देऊन घेणार. 3 4 5 सर्व कॉमा द्यायचं नंबर देताना, लक्षात घ्या. आणि कर्ली ब्रेसेसमध्ये लिहायचं. कर्ली ब्रेसेस लक्षात आले इकडे? तर कर्ली ब्रेसेसमध्ये काय केलं आहे मी? 1 2 3 4 5 6 सगळे कॉलम, जेवढे कॉलम असतील ना तुमच्या टेबलमध्ये ते लिहायचे. तुम्ही 3 कॉलमचा टेबल घेतला असेल, 3 टेबल नाही, एकच टेबलमध्ये 3 कॉलम असतील तर इथे 1 2 3 टाकायचं तुम्ही आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज. नंतर काय करायचं? हा कर्ली ब्रॅकेट क्लोज केल्यानंतर कॉमा द्यायचा आणि व्हॅल्यू 1, व्हॅल्यू 1, व्हॅल्यू 2, व्हॅल्यू 3 असं आलं आहे. पहा मित्रांनो, आता तुम्ही काय करणार आहात? व्हॅल्यू 1साठी सर्वात अगोदर तुम्ही F1 to F18 सिलेक्ट करून घ्या. व्हॅल्यू 1साठी F1 to F18, राईट. सो नाव F1 to F18 सिलेक्ट केल्यानंतर आय एम गोइंग टू डू वन थिंग. मी याला फिक्स करून घेणार. कारण व्हॅल्यू 1मध्ये मी सांगितले की मला F1 to F18चा हा कॉलम असायला हवा. कॉमा करणार. व्हॅल्यू 2मध्ये मी आता काय करणार? पहिला मी एम्प्लॉय आयडी घेतला, नंतर कुठला टेबल कॉलम घ्यायचा आहे? नेम घ्यायचा. A1 to A18 वरती इथे दिसते बा, इथे बघायचं. फॉर्म्युला बारमध्ये लक्ष द्या.
राईट. फॉर्म्युला बारमध्ये लक्ष द्या. आता फॉर्म्युला तिकडे राईटला आहे म्हणून इथे फक्त बघा आणि याला पण फिक्स करा. इथे फिक्स केलं आहे मी. नंतर परत कोमा टाका आणि तुम्ही एक एक रेंज असे सिलेक्ट करून घ्या. म्हणजे सर्व कॉलम्स तुम्हाला काय करायचे आहेत, सिलेक्ट करून त्याला पोझिशन द्यायचे. आता B1 to B18 करा, नंतर C1 to C18 करा. सर्वात पहिले लक्षात घ्यायचं की तुम्हाला स्टार्ट कुठून करायची आहे, स्टार्ट Fपासून करायची आहे आणि नंतर तुम्हाला सर्व कॉलम्स सिरियली घेत जायचं. F हा पहिला राहणार तुमचा आणि नंतर A दुसरा आणि अशा प्रकारे तुम्ही सिलेक्ट करून त्याला प्रत्येकाला F4 बटन प्रेस करा. लुक ओ हिअर नाव गाईज, इट इज हिअर की परत पहा, चूज फॉर्म्युलामध्ये एवढी मोठी रेंज आहे ना, यामध्ये मी A1 to 6 कॉलम्स घेतलेले आहेत. F1 to F18 हा पहिला कॉलम घेतला आहे, नंतर A1 to A18, नंतर B, नंतर C, नंतर D आणि E सर्व कॉलमची पूर्ण रेंज घेतलेली आणि F4 वरून त्याला फिक्स केलेलं आणि ब्रॅकेट क्लोज करतो आहे चूज आणि एंटर करतो आहे. हा ॲरे फॉर्म्युला आहे. जर तुम्ही जुनं व्हर्जन यूज करत असाल एक्सेलचं तर इकडे उत्तर तुम्हाला येणार नाही. असं नवीन व्हर्जनमध्येच तुम्हाला असं डिस्प्ले होतं आहे, पण तुमचं एरर येणार इथे किंवा काहीतरी दाखवणार असं की बाबा हा फिल करतो आहे फॉर्म्युला, पण तुम्हाला तो रिझल्ट नाही दाखवणार. डोंट वरी. हां, एक लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही ॲरे फॉर्म्युला यूज करताय, परत सांगतो आहे, जेव्हा तुम्ही ॲरे फॉर्म्युला यूज करता इकडे काही कंटेंट नको. म्हणजे जिथे तुम्ही ॲरे फॉर्म्युला यूज करता त्याची रेंज जिथपर्यंत आहे त्या रेंजमध्ये कुठेही कॉन्टेंट नको. जर असेल तर तो स्पील दाखवणार. इथे कुठे कंटेंट नको, इकडे कुठेही असलं तरी ते डिलीट करा सर्व, मग तो पूर्ण दाखवणार रिझल्ट. पण ह्या नवीन व्हर्जनमध्ये रिझल्ट दाखवणार. जुन्या व्हर्जनमध्ये रिझल्ट नाही दाखवणार. मग तुम्ही काय करायचं, रिझल्ट नाही दाखवत असेल याला सिलेक्ट करायचं आणि F9 दाबायचं कीबोर्डवरती. F9मध्ये तो रिझल्ट दाखवणार जुन्या व्हर्जन. इथे रिझल्ट दाखवत असेल अशा प्रकारे, म्हणजे समजून घ्या. बा दिसतं ना, एम्प्लॉय ID, नेम पहिले आले, नेम, एज, जेंडर, पोझिशन असे कॉलम अरेंज झालेत. दिसतंय, एम्प्लॉय ID, नेम, एज, जेंडर, पोझिशन असा रिझल्ट दाखवणार. तुम्हाला F9 करून पाहू शकता. एस्केप करा. ओके. सो सध्या मला काय सांगायचं होतं तुम्हाला की बाबा हा फॉर्म्युला रिस्ट्रक्चर करतो आहे टेबलला. पहा दिसतंय, व्हर्च्युअली रिस्ट्रक्चर. आता या पूर्ण कॉलममध्ये म्हणजे या सेलमध्ये जो फॉर्म्युला आपण लिहिला आहे तो Ctrl+X करूया, कट करून घेऊया आपण, डिलीट. इथं काही ठेवायचं नाही, इथे येऊया. आता इकडे आल्यानंतर आपल्याला VLOOKUP फॉर्म्युला काय टाईप करायचं तुम्हाला चांगलंच माहिती आहे. इज VLOOKUP. VLOOKUP येऊया. VLOOKUP लुकअप व्हॅल्यू हे आपल्याला पण F4 करा. F4 करतो आपण. लुकअप व्हॅल्यूला माहीत आहे, फिक्स करतो J1. ओके. तर VLOOKUPचे या अगोदरचे 4 लेसन्स मी अपलोड केले, ते जाऊन पहा नक्की. तुम्हाला याची आयडिया येईल की मी हे F4 वगैरे का केलं आहे. सो कोमा करा. टेबल ॲरे. टेबल ॲरेमध्ये इथे पेस्ट करा. जो फॉर्म्युला तुम्ही कट केला आहे ना तो पूर्ण पेस्ट करा. =साईन नको आहे, पण चूजपासून पूर्ण फॉर्म्युला ठेवा. टेबल ॲरे आपण हा नवीन टेबल जो डिझाईन केला आहे चूजमधून, जो नवीन रिस्ट्रक्चर केलेला आहे या टेबलला, तो स्ट्रक्चर आपण इथे ठेवा, ज्यामध्ये सर्वात पहिला कॉलम आपला एम्प्लॉय ID आहे आणि तोच आपल्याला पाहिजे. आणि नंतर कोमा करा. टेबल ॲरे झाला आपला. हा टेबल ॲरे एवढा मोठा झाला आहे चूज यूज करून. कॉलम इंडेक्स नंबर तो विचारतो कुठल्या कॉलमचं उत्तर पाहिजे, तर आपल्याला माहिती आहे डायनॅमिक पाहिजे आपल्याला, तर आपण इकडे रो फॉर्म्युला देतो आणि रोमधून काहीतरी मायनस करतो. पण आपल्या या केसमध्ये आपल्याला 2 आन्सर पाहिजे असतं, कॉलम इंडेक्स नंबर 2, आणि ह्या 2 नंबर रोमध्येच फॉर्म्युला टाईप होतो आहे, म्हणून याला इथे मी काही चेंज करत नाही, रो फॉर्म्युला. राईट. याचंही पण मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे पार्ट 2मध्ये. VLOOKUPच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल त्या व्हिडिओची. ओके. सो सध्या इकडे मी ब्रॅकेट क्लोज करतो आहे आणि एक्झॅक्ट मॅच देतो पहिला आणि नंतर ब्रॅकेट क्लोज. एक्झॅक्ट मॅचसाठी 0 अँड दॅट्स इट मित्रांनो, दॅट्स इट. खूपच इझी आहे. फक्त टेबलला रिस्ट्रक्चर करा आणि तुमचं उत्तर तुम्हाला भेटलेलं आहे. जर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये असा प्रश्न विचारला की बाबा सांगा की जर VLOOKUPमध्ये राईट साईडला व्हॅल्यू, तर तुम्ही कसं फेच करणार तो डेटा, तुम्ही चूजच्या मदतीने त्याला फेच करणार. तुम्ही रिव्हर्स करू शकता त्याला. फक्त तुम्हाला टेबलचं स्ट्रक्चर आहे ना व्हर्च्युअली रिस्ट्रक्चर करायचं. स्ट्रक्चर कसं करायचं तुम्हाला की बाबा एम्प्लॉय ID लेफ्टला असला पाहिजे आणि त्या बाजूला बाकीचे कॉलम असले पाहिजे आणि चूज तो हेल्प करतो आपल्याला. तर चूज एक्झॅक्टली काय करतो हे मी तुम्हाला समजवलं आहे. डेफिनेटली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून टाका, शेअर करा आणि त्याचबरोबर आमचे ऑनलाईन क्लासेस जे लेक्चर्स असतात किंवा आमचे वेबिनार्स असतात त्याच्याविषयी माहिती घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जावा, जिकडे तुम्हाला माझ्या वेबिनारची लिंक मिळेल. आणि बेसिकली आता मी एक नवीन वेबिनार स्टार्ट करतो आहे. एक आहे भाई पॉवर BI रोडमॅप आणि एक आहे तुम्हाला MIS एक्झिक्युटिव्ह जर बनायचं असेल तर रोडमॅप. म्हणजे पॉवर BI डेव्हलपर तुम्हाला बनायचं असेल तर त्याचा रोडमॅपचा एक वेबिनार तुम्हाला रेकॉर्डेड वेबिनार मिळेल. आणि प्लस MIS एक्झिक्युटिव्ह तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही काय करायचं असतं त्याचं पण वेबिनार मिळेल. लवकरच डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल. त्या वेबिनारची खासियत अशी आहे की बाबा ते वेबिनारमध्ये तुम्हाला पूर्ण स्ट्रक्चर आहे की बाबा जर तुम्हाला फ्रेशरपासून MIS एक्झिक्युटिव्ह एक्सेलमध्ये बनायचं असेल तर काय काय गोष्टी शिकाव्या लागतात या सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे. आणि प्लस त्या वेबिनारला तुम्ही अटेंड करताय तर भाई तुम्हाला आमचा एक्सेल बूस्टर टूल आहे
तो ऑफकोर्स मिळणार आहे त्या या वेबिनारमध्ये बोनस, राईट. एक्सेल बूस्टर टूल विच इज वर्थ ₹3,500 मोर दॅन दॅट, कारण ह्या लाईफ टाईम ॲक्सेसचा टूल आम्ही देतो आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक क्लिक केल्यानंतर सगळ्या गोष्टी इथे भेटतात. म्हणजे वन क्लिकवर अवेलेबल आहेत सगळे ऑप्शन्स, आहे ना. अप्पर केस तुम्हाला करायचं, एक्झाम्पल म्हणून दाखवतो. याला अप्पर केस तुम्हाला करायचं, एक सिलेक्ट करा अप्पर केस, 1 सेकंडमध्ये हे अप्पर केस झाला. लोअर केस किंवा प्रॉपर, कुठलाही फॉर्म्युला द्यायची गरज नाही मित्रांनो. ऑफिसमधलं काम फास्ट करण्यासाठी आम्ही दिलं आहे. तुम्हाला सांगितलं की बाबा हे सगळे नंबर्स आहेत ना टोटली, इथे मी आता इथे घेतो एक्झाम्पल म्हणून, याला नंबर 2 वर्ड करा. वाव, नंबर 2 वर्ड एका मिनिटात झाली, राईट. यू डोंट नीड टू अप्लाय एनी काइंड ऑफ फॉर्म्युला, नथिंग एल्स गाईज. तर हे सगळे आणि असे ॲडव्हान्स गोल्सिक वगैरे. आणि हा कसा यूज करायचा, जेव्हा तुम्ही टूल हे करणार आहात, बेसिकली इन्स्टॉल कसं करायचं, जेव्हा तुम्हाला टूल मिळतो त्याच्याबरोबर एक व्हिडिओ पण मिळेल की हाऊ टू यूज अँड हाऊ टू इन्स्टॉल इट, अँड इट्स ॲब्सोल्युटली फ्री. जर तुम्हाला टूल पाहिजे असेल तर ते वेबिनार अटेंड करा, जे की मी पॉवर BI डेव्हलपरचं दिलेलं आहे, की रोडमॅप आहे, आणि MS एक्झिक्युटिव्हचा रोडमॅप तुम्हाला दिलेला आहे. ऑफकोर्स ते पूर्णचे पूर्ण रेकॉर्डेड वेबिनार, पण त्यात बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस पार्ट. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.